हाय फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बहिणीच्या दिराचं लग्न आहे म्हणून आम्ही तिकडे चाललोत. बघा इकडे हे चाललेत आणि ह्यांचं काय जायचंय तर ह्यांचं चाललंय जांभळं खायचं. बघा किती अशी जांभळं आल्यात, इथं घर आणि इथं अशी जांभळं आहेत, असे खात्यात. बघा जांभळं भरपूर लय गोड जांभळं आहेत ना, लय गोड आहेत. आजे आजे तुला नाही यायचं? आजी शेंगा घेऊन यायचं. तर बघा आम्ही आता चाललो इकडे. आला रामभाऊ, परी परी मी बघा तिला म्हणलेलं न्यायचं नाही म्हणून रडती परी कशी बघ. तिला म्हणलं मी तुला माझ्यासोबत नेलं नाही म्हणून रडती. थांबा आणखी रडून ओलणी आण तुझी जा. तर चला आम्ही चाललो. तर बघा आम्ही आता ज्येष्ठ करमाळ्यामध्ये आलो आणि तिनं नवरा नवरीचे हार आणि गजरे आम्हाला आणायला लावले आणि पानं पण घेऊन नाही. मग आम्ही पानं घ्यायला आलोत बघा इथं करमाळ्यामध्ये, करमाळ्याच्या पुंडे चौकात. आणि बघा नवरा नवरीसाठी हार गजरे फुलं आम्ही सगळं घेतलंय, गुच्छ वगैरे. आम्ही चालू बघा. परी परी ए परी हो कशी बसली बघा, दमली ती. तर चला आता आम्ही चालू. तर बघा आता आम्ही आलो शेगुडमध्ये आणि राम्या काय ऐकणार आहे, म्हणजे त्यांचं फोन येतात की हार लवकर घेऊन या. बघा ह्यांच्या हातात हार येतं आणि ते आमच्या साईड थांबल्यात. तर ह्याची घाई चालली की देवाला जायचं, म्हणजे आमचं देवस्थान आहे शेगुडचा खंडोबा. तर आम्ही तर देवाला आलो. तर चला तुम्हाला आमचं देवस्थान दाखवते. मग आम्ही आलो खंडोबा मंदिर शेगुड येते, आमचं देवस्थान आहे. आतमध्ये जाऊया. बघा हे चाललेत राम्या आणि परी पुढं गेलेत. मग आम्ही आलो आतमध्ये, इथं आहे मंदिर. आता आम्ही घाई घाई दर्शन घेतलं आणि चाललो. त्यांचे लय कॉल यायला लागले, हे चला लवकर. तर बघा आम्ही आता आम्ही ज्येष्ठ मित्रांनो हॉलवरती पोहोचलो आणि कार्यक्रम चालू झालेला आहे. जास्त माणसं झाले नाहीत कोण, पण हळूहळू माणसे पोहोचतात इथे. आम्ही नवरदेवासोबत गप्पा मारत बसले. गाडी घेतली महत्वाच्या माणसांची, नवरदेवाच्या आईच्या पप्पांची गाडी घ्यायची. निघायचं का आता? निघायचं का? म्हणजे पुढचा कार्यक्रम चालू करायचा असं माझं म्हणणं आहे. ओटी भरण्याचा कार्यक्रम, साखरपुड्याचा कार्यक्रम खरोखर अंगठ्या केल्यात का? जस्ट नवरा आणि नवरी. आमचा शिवडा बागा तयार झाला जसं काय त्याचं. ए शिवडा कोणाचं लग्न आहे? बघा आमचे दाजी आणि शिवराज त्यांचा मुलगा सेम दिसतात दोघ जण आणि ते त्यांचे दाजींचे वडील. बघा इकडे झाली हळदीची तयारी आणि करते हळदीची ताई आणि हे बनवतात हळदीची तयारी करतात. आता हळद आहे, हळद आहे बघा. आता हळदीची तयारी चालू झाली. हळद लावायच्या गपचूप उभं राहतात, असं कोण पाडून हे करून हळद लावायची असते. अय्या तिथं नवरा सापडा पर्यंत टोपी बरं इकडे बघ. साईडला पलीकड साईडला बायको आहे इथे. तर ते हळद खेळत आहेत. रामभाऊ बसलेला या साईडला परी आहे इथे. रामभाऊ वाचला, रामभाऊला डॉक्टरच आहे. डॉक्टर साहेब डॉक्टरचं करणं भरलेलं आहे. डॉक्टर जरा डॉक्टर साहेब भरल्यामुळे आता खराब झालेलं आहे जास्त. नंतर ह्या साईडला नवरा नवरीचं
दाजी गोरे झाले गोरे गोरे झालेत गोरे तर इथे अश्विनी आहे. मग आता दाजींना हळद लावून मी इकडे आले. माझं आता धडधड व्हायला लागलं. आता मी एवढं मोठे दाजीत मी त्यांना पूर्ण भरवलंय. पण आता मला भीती वाटायला लागली की ते माझ्याकडे येतील म्हणून मी आता बघा इकडं निघून आलेला. इकडं कोणच नाही, तिकडं पलीकडं हॉल आहे. आम्ही दोघं पण इकडं निघून आलोत. म्हणलं मला नको, तिकडं दाजीने हळद लावली तर मला काय आवडच नाही. माझं काही ना काही हातपायनं काही ना काही मोडूनच ठेवतील म्हणून आम्ही इकडं निघून आलो. आता लग्नाच्या टायमिंगला जायचं डायरेक्ट. आता मी नाही जाणार तिकडं. ओ बघा यांना काय करणार, हळद लावली लाडाची बायको लाडाची मिळून असते ना, त्याच्यामुळे जरा लावूनच घ्यायला लागते. बघा यांना हळद लावली. आमच्या दोघांना पण लावली. आता आम्ही काय तिकडे लय वेळ जाणारच नाही. हाय ना हो, आम्ही खोड करून आलोय. एक खोड करून आलोय. आता आम्ही जात नाही कधी तिकडे, डायरेक्ट लग्नालाच. आता जर आम्ही गेलो मग त्या अंगावचे कपडे सगळे पिवळेच होते. आता डायरेक्ट लग्नालाच. सापडली मम्मी बी सापडली. मी काय डॉक्टरला सापडणार नाही. तिकडे गेल्यात तो दिसला का त्यांची घाई चालली हळद आणायची. तो का बघितलं का दाजी तिकडे गेल्यात, ते हळद आणायला गेल्यात. आता मी लपून बसणार आहे. बघा मम्मी ताणून ताणून पकडा. मेकअप करणार आहे मी. अशी नाही सापडणार. लावली की मग अशीच पकडून पकडून जमलं ना. आता लाडू खायला लागले. हळद दाखवा. नाही एवढंही झालं पण ताणून ताणून पकडलं शेवटी. कारण त्यांना काय मी आवडते माहिती ना. मग त्यांनी ताणून ताणून थोडी लावलीच. आणि म्हणजे आपण हळद घालायला लावतो त्यांनी सगळी माझ्या हात तोंडात धरली हळद. आम्ही आता चालू तोंड धुवायला. तोंड हळद आणली. हळद आणली साईडला. रेडी एंजर माणूस. नवरीला काय काय झालं इकडे बसली मम्मी रेडी झाली. इकडे बसल्यात आजी, सगळेजण पाहुणे आले सगळे. आणि इथं थांबले. त्यांना म्हणलं चला आपण जाऊया शूटिंग करायला, म्हणजे व्हिडिओ फोटो काढायला आहे ना. व्हिडिओ काढणार आहे. नवरदेव गेला नाचायला आणि आम्ही चाललो फोटो काढायला. कार्यक्रम लग्न असल्यामुळे आम्ही सर्वांनी मेकअप केलेला आहे. माझ्यापेक्षा तर ही खूप सुंदर दिसते. माझ्यासाठी कधी चाललेलं आहे नवऱ्याने बघा. आणि परी तिकडं आहे. परी तिकडं आईस्क्रीम खाते. परीला चल म्हटलं पण परी आली नाही. हा तिला चल म्हणलेलं पण ते काय आलीच नाही. आणि तिला आवडलं पण नाही कारण सारखे आईस्क्रीम खाऊन खराब होते सगळा मेकअप. त्यामुळे तिचं काय आवडलंच नाही. आता आम्ही आलो दोघं जण फोटो काढण्यासाठी. हाय ना इकडे बघा ह्यांचा मेकअप बघा. माझं काय ना, मी एकदा डोक्यानं हात फिरवलं की झाला मेकअप. हा बघा ह्यांचा मेकअप किती छान झालाय. तर चला आता आम्ही फोटो काढतो. तर बघा आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि आता एकाच ब्लॉगमध्ये काय काय बघणार हळदी साखरपुडा लग्न. त्यामुळे आता आपण दुसरा नवीन ब्लॉग तयार करू. आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचा ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू. आमचा ब्लॉग असेच कंटिन्यू करत राहा. ओके बाय फ्रेंड्स.